नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्स इक्वल टू ए कॉस थिटा, वाय इक्वल टू बी साइन थिटा. फाइंड आउट करायचं आहे आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि ते पण कधी सांगितलेलं आहे, थिटा इक्वल टू पाय बाय 4. आता पहिल्यांदा डी वाय अपॉन डी एक्स तरी फाइंड आउट करूया. हे जे काय दिलेलं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा घेऊया. डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल टू ए आहे असंच, कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. डी वाय अपॉन डी थिटा इक्वल टू बी आहे असंच, साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. आता याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन आहे, डायरेक्ट डी वाय अपॉन डी एक्स घेऊन टाकू, काय अडचण नाही आहे त्याच्यात. काय डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू डी वाय अपॉन डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी थिटा. मग डी वाय अपॉन डी थिटा येते बी कॉस थिटा डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी थिटा येते मायनस ए साइन थिटा. म्हणजे मग याचं सिम्प्लिफिकेशन असं होईल, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस बी अपॉन ए इंटू कॉट थिटा, ही व्हॅल्यू येईल त्याची. आता याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हे मायनस बी अपॉन ए तसंच आहे, कॉट थिटाची डेरिव्हेटिव्ह ती येणार मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, ही झाली कॉटची डेरिव्हेटिव्ह. आता थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायची आहे, ते येणार डी थिटा अपॉन डी एक्स. ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, कारण हे जर राहिलं मग पुढे उत्तर येतच नाही तुमचं. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन आणि याला थोडस ऍडजस्टमेंट करून घेऊया. हे मायनस मायनस प्लस होणार, बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थिटा, आणि हे जे डी थिटा अपॉन डी एक्स आहे त्याला मी असं मांडून घेतोय या पद्धतीनं. मग इथं आपण डी एक्स अपॉन डी थिटा तयार केलेलं आहे, इथं आहे बघा ते. ही व्हॅल्यू आता आपण या ठिकाणी वापरायची आहे. मग बघा बरं आता काय होणार, देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, हे बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन हे मायनस ए आणि साइन थिटा, हे असं येईल. आता हे परत एकदा मायनस पुढे येणार, हे मायनस घेतलं पुढं, बी आहे असंच, ए इंटू ए, हे ए स्क्वेअर होणार, 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, आणि हे कोसेक स्क्वेअर, असं मिळून टोटल होणार ते कोसेक क्यूब थिटा, या पद्धतीने येणार. आता याच्यात त्याने एक व्हॅल्यू वापरायला सांगितले बघा. काय व्हॅल्यू सांगितले बघा बरं, थिटा इक्वल टू पाय बाय 4 सांगितले. याच्यामध्ये व्हॅल्यू तेवढी लक्षात ठेवा, थिटा इक्वल टू पाय बाय 4 वापरायचं आहे मला. मग हे तुमचं फायनल स्टेप आहे. याच्यात थिटा इक्वल टू पाय बाय 4 यूज करूया. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर थिटा इक्वल टू पाय बाय 4. मग हे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर, इथं असं येणार कोसेक पाय बाय 4, आणि त्याचा क्यूब करायचा आहे.
मग कोसेक पाय बाय फोर म्हणजेच 1/sin π/4. sin π/4, π/4 म्हणजे 45. sin π/4 ची व्हॅल्यू आहे 1/√2. त्यामुळं कोसेक π/4 येणार √2. आणि √2 त्याचा क्यूब करावा लागेल. वापरूया इथं पहिल्यांदा. -b/a² इंटू √2 त्याचा क्यूब, म्हणजेच हे कसं येणार बघा. -b/a² √2 इंटू √2 इंटू √2 हे असं घ्यावं लागेल. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन हे √2 होणार 2 इंटू √2 असं पुढे येईल. b/a² हे त्याचं फायनल आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. x = 80² सांगितलंय. y = ट्वाइस 80 सांगितलेलं आहे. आणि काहीतरी त्यांनी शो दॅट सांगितले बघा. एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, d²y/dx² लागणार आहे. मग पहिल्यांदा ते तरी तयार करू. मग काय सिद्ध करायला सांगितलंय त्याला आपण पाहिजे त्या पद्धतीनं ऍडजस्ट करूया. मग बघा, डिफरन्शिएटिंग x अँड y विथ रिस्पेक्ट टू t. मग हे काय होणार इथं, dx/dt a आहे असंच राहील. t² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t, म्हणजेच हे येणार 2at. आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy/dt 2a, t ची डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे हे एवढंच येईल. त्याच्यानंतर मला पाहिजे आहे dy/dx. मग dy/dx इक्वल टू dy/dt डिव्हायडेड बाय dx/dt हे असेल. dy/dt आहे 2a, dx/dt आहे 2at. याच्यातलं 2a कॅन्सल होईल, हे येणार 1/t. आता मला d²y/dx² पाहिजे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यावी लागेल. म्हणजे मग ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, डेरिव्हेटिव्हची डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार d²y/dx². हे आहे 1/t. परत एकदा बघा, 1/x ची डेरिव्हेटिव्ह, हा फॉर्म्युला व्यवस्थित तयार करून ठेवा. -1/x². तसं 1/t ची डेरिव्हेटिव्ह येणार -1/t². पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायची आहे, त्यामुळे टी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. यालाच मी फक्त असं मांडून घेतोय या पद्धतीने. मग dx/dt तयार आहे बघा इथे. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. dx/dt आहे 2at, ते इथं वापरतोय. Therefore, d²y/dx² इक्वल टू -1/t². आणि dx/dt आहे 2at, हे असेल. म्हणजे त्याचं टोटल काय येणार इथं, -1/2at³, हे एवढे येणार. आता त्याने शो दॅट काय विचारले ते जरा बघूया एकदा. हे बघा इथं घेतो इकडं. हे एवढं इथं लक्ष ठेवा फक्त, कुठलं आहे काय ते. किंवा एक काम करूया, अजून थोडंसं वरती जाऊया इथं, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल पण दिसेल आणि ही जी शेवटी जी टर्म तयार झालेली आहे ती पण आपल्याला कळेल. बघा काय दिले इथं, एक्स दिलेला आहे, वाय दिलेला आहे, आणि हे सिद्ध करा म्हटले त्याने. मग त्याला आता आपण सिद्ध करूया. इकडे येतो, ठीक आहे. बघा,
त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे त्याला मी त्याचं LHS लिहून घेतोय. एक्स इंटू वाय, बघा हिता येते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग एक्स इंटू वाय इंटू काय येते, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि पुढे काय आहे प्लस ए. या सगळ्या व्हॅल्यूज तयार आहेत माझ्याकडे. एक्स ची व्हॅल्यू आहे 80 स्क्वेअर, हे बघा इथं दिसते बघा, इथं सगळ्या व्हॅल्यूज आहेत. एक्स आहे, वाय आहे, फक्त तिथं वापरायचं आहेत आपण. एक्स ची व्हॅल्यू आहे 80 स्क्वेअर, वाय ची व्हॅल्यू आहे 2AT, आणि डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इथं तयार केलेलं आहे ते वापरतोय. -1 अपॉन 2AT क्यूब, पुढं आहे प्लस ए, हे असं. आता याच्यातलं सिम्प्लिफिकेशन होऊन कॅन्सल काय काय होते जरा बघा. हे 2 कॅन्सल होईल, त्यानंतर टी स्क्वेअर आणि टी म्हणजेच टी क्यूब, इथलं टी क्यूब कॅन्सल होईल. याच्यातलं एक ए पण कॅन्सल होईल, म्हणजे इथं फक्त एक ए शिल्लक राहील, आणि हे सॉरी पहिली टर्म -ए शिल्लक राहील, आणि पुढची टर्म आहे प्लस ए, दॅट इज इक्वल टू 0, दॅट इज इक्वल टू RHS. झालं का बघा हे सिद्ध. आता पुढे जाऊन हे आणि त्याच्यामध्ये थोडंसं वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्या ऍडजस्टमेंट्स करता आल्या पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू e रेस टू m tan इनवर्स x, आणि हे एवढं सगळं त्यांनी प्रूव्ह दॅट मध्ये विचारलेलं आहे. मग प्रूव्ह दॅट मध्ये तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दिसते, dy अपॉन डी एक्स पण दिसते. तिथपर्यंत जाऊया तरी आपण, आणि मग काय त्याला ऍडजस्टमेंट करावी लागते ते पण आपण बघूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय येणार डेरिव्हेटिव्ह याची, dy अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू, हे ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, हे असं येईल. बघा लक्षात येते का. मग आता ह्याला अजून याची डेरिव्हेटिव्ह पुढे घेऊया, कारण थोडं याच्यामध्ये काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे. टर्म्स राहिल्या किंवा एखादी एक्स्ट्रा टर्म आपण घेतली तर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, त्यामुळे जरा सारखं लक्ष ठेवावं लागेल आता इथून पुढे. याच्यातलं यम कॉन्स्टंट त्याला तसंच ठेवतोय. टॅन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, याच्या बरोबर हे उदाहरण पण इकडे घेतोय, म्हणजे आपल्याला जरा लक्ष राहील त्याच्याकडे काय काय करता येतंय त्या पद्धतीनं ते पण बघूया. आता बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर मला इथं मिळाले. आता या 1 प्लस एक्स स्क्वेअरला इकडे मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे कसं दिसेल बघा, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू, हे यम पुढे घेतोय, ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स, हे असं करून घेतोय. आता हे जे ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स आहे, इथं पण आहे बघा तेच, ते म्हणजेच काय आहे वाय, ते मी इथं सबस्टिट्यूट करून घेतोय. म्हणजे त्याच्या पुढे आपण कंसामध्ये लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन, काय फ्रॉम इक्वेशन 1 असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. देअरफॉर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू m, आणि ही टर्म म्हणजेच y आहे, त्याला पुढे पाहिजे असलं कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1. आता याची परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची, कारण मला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इथपर्यंत जायचं आहे. बघून घ्या टर्म कशा पद्धतीनं आहे ते.
आपल्याला जर तिथपर्यंत जायचं असेल तर याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, जी याच्यातली अतिशय महत्वाची स्टेप आहे. जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिस इज फर्स्ट फंक्शन, दिस इज सेकंड फंक्शन. प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन आहे dy अपॉन dx, त्याची परत डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 येणार, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. दिस इज इक्वल टू, आता उजव्या बाजूला प्रोडक्ट रूल संपला इकडचा, उजव्या बाजूला m आहे असेच, y ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx. आता बघा इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर, मग y ची ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह, याचा अर्थ हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्याला घेतलीत, प्लस इकडच्या बाजूचं जे एम डी वाय अपॉन डी एक्स आहे त्याला इकडे अलीकडे घेतोय, तोपर्यंत ह्याचं पण सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स मायनस एम इंटू डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू 0. आता काय करायचं, या दोघांच्यातून डी वाय अपॉन डी एक्स तेवढं कॉमन घ्या फक्त. म्हणजे बघा काय येते, 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, प्लस या दोघांच्यातून डी वाय अपॉन डी एक्स जर कॉमन घेतलं तर इथे येते 2x मायनस एम इंटू डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू 0. हे बघा बरं, चेक करा इथं बरोबर तेच आहे का, हे त्याचं फायनल आन्सर. या पद्धतीनं ते प्रूव्ह करायचं आहे.